नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा थोडासा विषय आपण वेगळ्या पद्धतीचा घेतलेला आहे. अशा काही 4 गोष्टी आहेत जीवनामध्ये. जर ह्या 4 गोष्टी तुम्ही जर सोडल्या असा तुमच्या जीवनातून, तर एक चांगलं चाललेलं आयुष्य आपलं किंवा एक चुकीच्या पद्धतीने निघालं आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं एक रुळावर येऊ शकतं. आता या 4 गोष्टी कुठल्या आहेत बघूया. तर मित्रांनो, जीवनामध्ये काय होतं आहे, काहीतरी एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये अशी काहीतरी घडून गेलेली असते की तो घाव आपल्या मनातनं कधीही भरून निघत नसतो आणि त्या घावामध्ये एवढं आपण आयुष्य झोकून देतो आहे की त्यातनं बाहेर पडता येत नाही आणि तो घाव एवढा मोठा झालेला असतो की त्या घावातनं सहजासहजी माणसाला बाहेर यायला फार काळ जात असतो. तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जे काही जुने तुमचे घाव आहेत ते विसरायला तुम्ही शिकलं पाहिजे किंवा त्यातनं तुम्ही बाहेर यायला पाहिजे. उगाच त्या घावाला कुरवाळत बसणं काय मजा नाही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट होती किंवा जो घाव पडला होता तो निघून गेला आहे. आता त्यात कुरवाळण्यात काहीही अर्थ नाही. जी घटना घडायची होती तुमच्या बाबतीत ती आता घडून गेल्या. त्यामुळं आता त्याच्यावर आणि किंवा तो घाव तुम्ही कुरवाळत बसला असा तर उद्याचा दिवस हा फार चुकीचा तुमच्या आयुष्यातला जाणार आहे. त्यामुळे जो काही घाव घडला तो अजिबात कुरवाळू नकोसा, त्यातनं बाहेर व्हा. मग आपल्या डोक्यात विचार येतात, नाही मी असं करायला नको पाहिजे होतं, मी असं केल्यामुळे हे असं घडलं, नाहीतर मी असं केलं नसतं तर ते असं झालं नसतं. जाऊ द्यात, विसरून द्या, पूर्णपणे विसरून द्या. तो घाव कुरवाळू नकोसा, त्यातनं बाहेर पडा एकदा. मस्तपैकी आयुष्य सुंदर आहे, जगता आलं पाहिजे. मी काय म्हणतो आहे, जर तो कुरवाळत बसला असा उगाचच मनाचं आपल्या तेल सारखं बाहेर पडत राहणार. त्याच्यापेक्षा त्या घावाला पूर्णपणे विसरण्याचा प्रयत्न करा. एकदा चूक झाल्या ना झाल्या, विसरून जा. किमान तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक धडा तरी मिळाला. चूक झाल्या, धडा तरी आयुष्यात चांगला मिळाला. आता मित्रांनो थांबू नकोसा, आता जरासं पुढं सारखं लागतं आहे बघा. तुम्ही जर मागं सारखं जर बघून घाव कुरवाळून रडत बसला असा तर तुम्ही थांबणार तिथं. त्यापेक्षा थोडंसं पुढं आपण आयुष्यात गेलं तर अतिशय चांगलं आहे. ही पहिली गोष्ट तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आपण काय करतो, उद्याची चिंता करत असतो, परवाशीचं चिंता करत असतो, मुलांचं कसं होईल, पुढचं कसं होईल, आपण कसं होईल, आपल्याला कसं जगता येईल. अजिबात मित्रांनो उद्याची चिंता अजिबातच करू नका. उद्या काय होईल तुमच्या तरी हातात आहे का, माझ्या हातात आहे का, कोणाच्या हातात आहे. त्यामुळं उद्याची फारशी अशी चिंता करू नका, कारण हे कुणाच्या हातात आहे कुणालाच माहीत नसते. त्यामुळं ना फार विचार करण्यात काही अर्थ नाही. आता महत्त्वाची गोष्ट आहे, आजचा दिवस छान सुंदर आहे ना, मग आजचा दिवस जेवढा जगता येईल आपणला तेवढा चांगला जगायचा. उद्याची चिंता करून आजचा दिवस तरी का खराब करायचा. आज दिवस सुंदर आहे ना, मग आजच्या दिवस सुंदर जगायचा. उद्याची जर चिंता करत बसला असा तर तुमचा आजचा सोन्यासारखा दिवस आणि आत्ताचे विचार हे तुम्हाला त्रास देणार. त्यामुळं उद्याची फार तुमच्यात चिंता करू नका. आणि एक लक्षात घ्या ना मित्रांनो, एखादी गोष्ट खराब करण्यापेक्षा चांगली करूया ना. आता तुमच्यात तेवढी ताकद आहे, तुमच्यात तेवढा दम आहे, कारण जे होईल सांभाळायची तुमच्या ताकद आहेच की. मग कशाला उद्याची चिंता करत बसलाय. जे काय आहे ते आपण करायची निस्तारायची ताकद आहे आपल्यात. त्यामुळं मित्रांनो जरा तुम्ही तुमच्यावर स्वतःवर भरोसा ठेवायला शिकलं पाहिजे आणि तुमच्यात तेवढी ताकद आहे, तुम्ही ते निस्तारू शकताय. त्यामुळे उद्याची चिंता फार करत बसू नकोस. हा दुसरा आयुष्यातला फार मोठा म्हणजे जर ह्या गोष्टी तुम्ही जर विसरला असाल तर उद्याचं आयुष्य सुंदर होऊ शकतो. हा दुसरा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आता फार महत्त्वाचं मित्रांनो बघूया. तुम्ही काय करा, आनंद जे आपण दुसऱ्याकडे मागण्याचा प्रयत्न करतो ना, तो आनंद एवढा दुसऱ्याकडे मागण्याचा कधीही प्रयत्न अजिबात करू नकोसा. आनंद मागायला जाऊ नकोसा. त्यानं खुश ठेवलं तर बी खुश राहणार असं काय नाही आहे. त्यानं खुश ठेवायला एवढं पण आपण काय नाखुश नाही आहे. त्यामुळं आनंदच कुणाकडं आपला मागायची काय गरज नाही. काय होतं आहे, लोकांनी कुणीतरी आपलं कौतुक करावं मग ते आपल्याला बरं वाटणार. गरज काय लोकांनी कौतुक करायची, जीवन आपलं आहे.
कौतुक केलं काय नाही केलं काय आपण आपलं चालत राहायचं आहे ना. कशाला आनंद मागायचा, कशाला कौतुक लोकांनी आपलं करायला पाहिजे, काय गरजच नाही ना. कुणीतरी कौतुक केलं तर मग माझ्या मनाला बरं वाटणार, गरजच नाही. फार महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, जीवन जगत असताना कुणीतरी कौतुक करावं ह्याच्यासाठी आपण जगतो का? काहीच नाही. आणि असं जगलात आणि असंच जर कायम तुम्हाला सवय लागली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच नाही असं दिसून येणार एक दिवस. कारण तुम्हाला कौतुकाची सवय लागली नसणार. जसं पुढाऱ्यांना खुर्ची नसले की ते धडपडल्यासारखं होतं आहे बघा. एखादं 5 वर्ष जर खुर्ची मिळाली आणि 5 वर्ष पुढची नाही मिळाली तर माणसाला तो चिंताग्रस्त होतो, त्याला सुचत नाही काय. त्यामुळं कौतुक करून घ्यायचं गरजच नाही आणि कुणी कौतुक करायचं काय गरज आहे. त्यामुळं खरा आनंद कशात आहे माहिती काय, खरा आनंद स्वतः तुमच्यामध्येच आहे. तो आपणला जगायला आपण शिकलं पाहिजे. आपल्या आतमध्ये जो आनंद असतो ना तो आपण जगणं शिकलं पाहिजे आणि स्वतःशी जुळवून घेता आलं पाहिजे. जर आपण स्वतःशी जुळवून जर घेतलं तर चांगल्या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य जगू शकतो ना. काय होतं आहे, जर आपण स्वतःलाच नाही आपोआप जुळवून घेतलं तर मग आपण आनंद शोधायच्या नादाला लागत असतो. जर आपण स्वतःला जुळवून घेतलं तर आपोआप आपला जुळत असतं. ही झाली फार महत्त्वाची तिसरी गोष्ट. चौथी जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, स्वतःला आपण काय करतो, कमी लेखत असतो, कमी समजत असतो. तुम्ही दिसता त्यापेक्षा कितीतरी कणखर असता मित्रांनो. बघा, तुम्ही कधी विचार केला आहे का, एखादी गोष्ट तुम्ही ठरवल्या आणि ती कधी होऊन गेली एकदा माहीतसुद्धा नसतं, एवढं आपण कणखर असतो. पण एखादी गोष्ट तुम्हाला करो का नको ह्या चिंतेत तुम्ही राहताय, त्यावेळी त्या गोष्टीला तुम्ही भीत असताय. पण तसं होत नाही मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही ठरवता ना एकदा करायची त्यावेळी ती ऑलरेडी झालेल्या असत्या, करून झालेल्या असते, निम्मं तुम्ही जिंकलेल्या असत्या गोष्टीबद्दल. पण ज्यावेळी तुम्ही करू का नको हे तर ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो त्यावेळी 60% तुमचं नको असेल तर तुम्ही तिथं हारलेला असताय. आणि समजा करू असताय त्यावेळी तुम्ही करणार नाही अशी गोष्ट नसतेच तुमच्याकडे, त्यावेळी तुम्ही ती गोष्ट जिंकलेला असताय. त्यामुळं मित्रांनो, कितीही संकटे जरी आली तर आपण डगमगणं असतं. मला सांगा, तुम्ही तुमचं आयुष्य जगत असताना कितीतरी संकट आताबतर आलेत ना, तुम्ही निस्तारलेत का नाही? ते आता निस्तारलेतच ना. म्हणजे तुम्ही कणखर आहे ना. छोटी संकट असतील, मोठी संकट असतील, पण ती तुम्ही निस्तारण्याची ताकद तुमच्याकडे होती आणि ती निस्तारल्यात तुम्ही आताबतर. त्यामुळं फार विचार करण्याची गरजच नाही, तुम्ही कणखरच आहात. त्यामुळं कोणतंही जरी APS आलं तर ती यशाची पायरी असत्या. APS आलं म्हणून थांबून चालणार आहे का? नाही थांबता येत, थांबायचंच नसतं. अपयश जरी आलं तर ही यशाची पहिली पायरी असत्या. थोडं आपण शिकलं पाहिजे त्यात की बाबा अपयश आलं आहे ना, त्याच्या पाठीमागं यश लपून येत असते. त्यामुळं अपयश हे जीवनामध्ये कसं नाही कुठून जरी आलं तर एक लक्षात ठेवायचं, गेलं किंवा त्याच्या पाठीमागं यश असतेच. यश ही 4 शब्द आहेत, 4 अक्षर आहेत. ह्यामध्ये जरासं बाजूला गेलं ना, यश हे त्याच्या पाठोपाठ असते. फक्त आपल्याला समजलं पाहिजे की अपयशाच्या पाठीमागं यश हे 100%च असते. आणि APS आलं म्हणून काय थांबायचं आपल्याला? आपल्या अपेक्षा जरी भंग झाल्या तरीसुद्धा कधी ना कधी अपेक्षा पूर्ण होतीलच ना. मग आपण थांबतो का? अजिबात थांबायचं नाही. जीवन सुंदर आहे, जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळं ह्या जर जीवनातल्या तुम्ही 4 गोष्टी सोडल्यासा तर आपलं जीवन मस्तपैकी मार्गावर येऊ शकतं, रुळावर येऊ शकतं. त्यामुळं जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं कणखरपणे स्वतःवर आत्मविश्वास ठेवून जर या जीवनाकडं जर बघितलं असाल तरच जीवन सुंदर आहे. जीवनाकडं जर तुम्ही प्रॉब्लेम आहे म्हणून जर बघितलं असाल तर ते प्रॉब्लेम तुम्हाला सतावत राहणार. आणि जीवन हे सुंदर आहे म्हणून जर बघितलं असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आनंद घेता येणार आणि जीवन तुम्हाला सुंदर दिसणार. तुमच्याकडं जर तुम्ही चष्मा जर निळा किंवा पिवळ्या जर काचेचा घातला असाल तर तुम्हाला निळा घातला असाल तर संपूर्ण ही निळं दिसणार.
पिवळा काढलासा तर सगळं पिवळं तुम्हाला दिसणार. त्यामुळं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही जर स्वच्छ निर्मळ जर ठेवलासा तरच तुम्हाला जीवन हे स्वच्छ निर्मळ आणि सुंदर दिसणार. त्यामुळं तुम्ही जीवन जगत असताना असा चष्मा घाला की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुखी समृद्धीने समाधानी जीवन जगायचं आहे. अशा पद्धतीनं चष्मा घाला, म्हणजे मग आपलं जीवन सुंदर सुखी आणि समृद्धी होऊ शकतं. प्रॉब्लेम जीवनातनी सगळी काढून टाका आणि निघतात. आणि तुम्ही आता तर काढलेलं आहेतच की. आता तर एवढे संकट आले, एवढे अपयश आले, एवढे त्रास झाला, एवढ्या गोष्टी तुम्ही त्यातनं भाजून सलाखून बाहेर पडलात ना, मग आता काय छान जीवन चाललं आहे. त्यामुळं ह्या 4 गोष्टी सोडल्या ना तुम्ही, प्रत्येक गोष्टीचा विचार करणे, लोकांनी मान सन्मान करावेत, अशा ह्या किरकोळ 4 गोष्टी तुम्ही सोडल्या ना की जीवन आपलं सुंदर आहेच आणि रुळावर सुद्धा येत. धन्यवाद मित्र.